तर हे पहा, आज आपण आपल्या केक सिरीजमधला तिसरा केक घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे सर्वांचा आवडता असा मँगो फ्लेवर. तुम्ही पाहू शकता आपण इथे थोडीशी अशी ग्लेझिंगही केलेली आहे. तर आपण ही सिरीज खास बिगनर्स म्हणजे सुरुवातीला जे शिकतात त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर आपण इथे स्टेप बाय स्टेप अशा पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. तर तुम्हाला आपली ही सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगत जा. आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. चला तर मग सुरुवात करूया. तर आपण हा मँगो फ्लेवरचा अर्धा किलोचा केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 200 ml चा असा माझा कप आहे, तो 1 कप भरून असा प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 2 असे मोठे चमचे भरून तेल टाकून घेणार आहोत. तेलाने आपला केक छान असा मॉइस्ट होतो आणि अगदी स्पंजही छान येतो. त्यानंतर आपण त्यामध्ये मँगो इसेन्स टाकून घेणार आहोत. हे पहा, तुम्ही पाहू शकता आपण इथे मँगो इसेन्स घेतलेला आहे. ते 7 ते 8 थेंब एवढं टाकून घेऊया. तर आपण इथे प्रीमिक्समध्ये पाणी ओतण्या अगोदर एक छोटीशी तयारी करून घ्यायची आहे. ते म्हणजे आपल्याला इथे केक जो बेक करायचा आहे त्यासाठी इथे मी टीन घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया आणि छान असा टीन आपला तेलाने ग्रीस करून घेऊया. तर आपला इथे टीन छान असा ग्रीस झाल्यानंतर आपण त्यामध्ये पेपर टाकून घेतलेला आहे आणि तो बटर पेपरही तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 100 ml एवढं पाणी घेतलेलं आहे. आणि तर मला इथे प्रीमिक्सचा अंदाज आलेला आहे, त्यामुळे मी इथे पाणी एकदम असं ओतून घेतलेलं आहे. तर तुम्ही थोडं थोडं करून पाणी ॲड करून घेऊ शकता. आणि पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये प्रीमिक्स फेटून घ्यायचं आहे. तर मी इथे अगदी 1 TBSP एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे. थोडंसं मला असं हे मिश्रण घट्ट वाटत आहे. तर आपण इथे खूप जास्त वेळ असं मिश्रण फेटत न बसता लगेच आपण टीनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे हवी आहे. तर हे पहा, आपलं इथे मिश्रण ओतून झालेलं आहे आणि अगदी आपल्याला 7 ते 8 वेळा अशा प्रकारे टीन टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे यामधील पूर्ण बबल्स निघून जातात आणि केक एकसारखा असा बेक होतो. तर मी इथे केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. मी इथे 10 मिनटं अगोदर पातेलं प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये केक ठेवलेला आहे. तर सुरुवातीला 10 मिनटं मीडियम गॅस आणि 10 मिनटानंतर अगदी लो गॅसवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपला इथे 20 मिनटानंतर केक बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला इथे चाकू अगदी क्लीन असा आलेला आहे, म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे अगदी एकसारखा असा केक फुगलेला आहे, त्याला वरती टोप वगैरे काहीही आलेला नाही. हे पहा, चाकू अगदी क्लीन आहे. तर आपल्याला आयसिंग करण्यासाठी केक थंड करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपला इथे केक थंड झालेला आहे. तर आपण इथे केक डिमोल्ड करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपला इथे केक छान असा डिमोल्ड झालेला आहे. तर आपण याचा बटर पेपरही काढून घेऊया. हे पहा, बटर पेपरही अगदी क्लीन असा निघाला आहे आणि केक किती छान असा स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला इथे केक स्पॉन्जी आणि छान असा फुलण्यासाठी पाण्याचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं असतं. तर आपण इथे क्रीम फेटून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीपासून क्रीम आपली बर्फाच्या पातेलं ठेवून घ्यायचं आहे. तर आपल्याला क्रीम घेताना कधी फुल कप भरून न घेता आपल्याला अर्धा किलोसाठी पाऊण कप असा क्रीम घ्यायची आहे. तर मी इथे पाऊण कप अशी क्रीम घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला इथे क्रीम घेताना कधीही त्यामध्ये आईस क्रिस्टल बिलकुलही असायला नाही पाहिजे, पण क्रीम मात्र अगदी थंड असायला पाहिजे. तर हे पहा, मी इथे सुरुवातीला 2 ते 3 मिनटं छान अशी क्रीम बीट करून घेतलेली आहे आणि एकसारखी बीट व्हावी यासाठी मी साईडने ही क्रीम छान अशी काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण या स्टेजला क्रीम आली की त्यामध्ये आपण इसेन्स टाकून घेणार आहोत. तर मी इथे मँगो इसेन्स घेतलेला आहे. तर ते आपण इथे टाकून घेऊया आणि नंतर थोडीशी अशी क्रीम फेटून घेऊया. तर क्रीम परफेक्ट फेटली गेली की नाही त्याची साईन अशा प्रकारे आपण इथे मशीनवरती काढून घेतलं की हा असा टोक आहे असा सरळच राहायला पाहिजे. तो थोडासा असा खाली वगैरे झुकला की आपली क्रीम अजून थोडीशी फेटायची गरज आहे असं समजून घ्यायचं. तर माझी इथं क्रीम अगदी परफेक्ट अशी फेटली गेलेली आहे.
तर आपण इथे केक कट करून घेऊया. तर मी इथे प्लेन असा चाकू घेतलेला आहे आणि चाकू आपल्याला खूप जास्त असा आतमध्ये टाकायचा नाही आहे, अगदी थोडासा असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे दोन्हीही लेयर असे चाकूने कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे यामध्ये दोरा फिक्स करून घेतलेला आहे. तर आपण दोन्ही साईडने दोरा आणल्यानंतर क्रॉस करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दोरा काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपली इथे पहिली लेयर किती छान अशी निघलेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी लेयर काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे थोडीशी क्रीम वेगळी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ऑरेंज कलर टाकून थोडीशी बीट करून घेतलेली आहे. मी इथे ऑरेंज जेल कलर वापरलेला आहे, हे पहा, तुम्ही पाहू शकता. तर आपण इथे सुरुवातीला थोडासा बेस पॅडला क्रीम लावून घेऊया आणि त्यावरती बेस ठेवून देऊया. म्हणजे बेस ठेवल्यानंतर अशा प्रकारे क्रीम लावल्यानंतर बेस सरकत नाही. तर हे पहा, थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे बेस अगदी छान असा बसतो. आणि आपण इथे शुगर सिरपने बेस सोक करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला मी इथे अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि या चमच्याने 3 चमचे एवढं साखर घेतलेली आहे. तर आपण इथे सुरुवातीला कडेला असं शुगर सिरप लावून घ्यायचं. म्हणजे एखाद्या वेळेस कदाचित जर आपला केक साईडने कडक झाला असेल तर तो छान असा सोक होतो आणि नंतर असा मध्ये शुगर सिरप लावून घ्यायचं. म्हणजे अगदी शेवटी आपल्याला लक्षात येतं की आपल्या कडा छान अशा मॉइस्ट झाल्यात की नाही. त्यामुळे सुरुवातीला साईडने शुगर सिरप लावून घ्यायचं. तर हे पहा, अशा प्रकारे आपण चमच्याने शुगर सिरप लावून घेत आहोत. तर हे पहा, मी इथे अशा प्रकारचं नोझल घेतलेलं आहे आणि नोझलमध्ये जर तुम्ही क्रीम भरून आयसिंग केली तर तुमची आयसिंगही अगदी पटकन होते आणि छान अशी, म्हणजे वेळही लागत नाही. जर तुम्ही पॅलेट नाईफने क्रीम टाकत गेलात तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागतो. अशा प्रकारे क्रीमही अगदी एकसारखी लागली जाते आणि आयसिंगही पटकन होते. तर हे पहा, अशा प्रकारे आपण नोझलने अगोदर क्रीम लावून घेऊया आणि त्यानंतर पॅलेट नाईफच्या सहाय्याने अगदी फक्त आपण प्लेन करून घेणार आहोत. इथे आपण क्रीम काढून घेणार वगैरे नाही आहोत. तर आपण इथे क्रीम प्लेन करून घेतल्यानंतर मी इथे मँगोचा क्रश वापरलेला आहे. तर एका लेअरला फक्त 2 चमचे एवढा क्रश वापरायचा. तुम्ही थोडाफार कमी जास्त करू शकतात, पण खूप जास्त क्रश वापरला तर थोडीशी अशी आंबूस वगैरे अशी टेस्ट येऊ शकते. त्यामुळे आपण इथे फक्त 2 चमचे एवढा क्रश वापरलेला आहे. तर आपण हा क्रश चाकूच्या किंवा पॅलेट नाईफच्या सहाय्याने अगदी छान असा प्लेन करून घेऊया. तर हे पहा, आपण इथे क्रश छान असा प्लेन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दुसरा मध्ये, म्हणजे अगदी पहिला लेअर आपण मध्ये ठेवणार आहोत. त्याला थोडाफार जर टोप आलेला असेल तर तो मध्ये असा व्यवस्थित बसतो आणि आपल्याला आयसिंग करता वेळेस प्रॉब्लेम येत नाही. तर हे पहा, मी इथे खालची जी मेथड वापरलेली आहे त्याच पद्धतीने वरच्या लेअरलाही आयसिंग करून घेणार आहे. पण इकडे तिकडे केक असा गेला की नाही हे चेक करण्यासाठी साईडने थोडेसे असे बोटं किंवा चाकू तुम्ही कशानेही पाहू शकता. एका साईडला असा आपला बेस गेला नाही पाहिजे. तर हे पहा, अगदी शेवटी मी इथे खालचा लेअर वरती टाकून घेतलेला आहे आणि शुगर सिरपने सॉफ्ट करून घेत आहे. तर हे पहा, मी इथे माझा केक अगदी सॉफ्ट असा झालेला आहे. त्यामुळे मला इथे खूप जास्त असं शुगर सिरप लागलेलं नाही आहे. एवढं शुगर सिरप मला अगदी प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुमचा केक जर थोडासा कडक वगैरे झाला असेल तर तुम्ही इथे थोडंसं शुगर सिरप जास्त वापरू शकता. पण इथे शुगर सिरप वापरताना थोडासा क्रश ॲड केला तर आणखी छान असा फ्लेवर येतो. तर ही टिप नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे. तर आपण तीच मेथड वरतीही अवलंबिणार आहोत. तर हे पहा, मी इथे अशा प्रकारे पूर्ण वरती आणि खालच्याही साईडने क्रीम लावून घेतलेली आहे. मी इथे पांढरी क्रीम लावलेली आहे आणि पॅलेट नाईफने अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आयसिंग अगदी छान अशी होते. आयसिंग करताना आपण इथे पॅलेट नाईफला थोडंसं बर्फाच्या पाण्यात बुडवून घ्यायचं. म्हणजे थोडंफार असं बबल्स वगैरे क्रीमला आल्यासारखे वाटले तर ते आपण बर्फाच्या पाण्यामध्ये पॅलेट नाईफ बुडल्यामुळे अगदी छान अशी आयसिंग होते. तर हे पहा, 1 ते 2 वेळा पॅलेट नाईफ फिरवला की अगदी परफेक्ट अशी आयसिंग होते. तर हे पहा, अशा प्रकारे आपण अगदी हलक्या हाताने अशी आयसिंग करून घ्यायची आहे. तर तुम्हाला आयसिंगबद्दल जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट करूनही विचारू शकतात किंवा मग आपण इथे आयसिंगवर स्पेशल असा व्हिडिओही बनवूया. तर हे पहा, अशा प्रकारे आयसिंग अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे आहे आणि वरतीही अगदी हलक्या हाताने
पॅलेट नाईफच्या किंवा तुमच्याकडे जर छोटं स्क्रॅपर वगैरे असेल तर स्क्रॅपरनेही खूप छान अशी पटकन वरची आयसिंग होते। तर हे पहा आपली इथे छान अशी आयसिंग झालेली आहे। तर हे पहा आपली इथे छान अशी आयसिंग झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण इथे खूप जास्त असा वेळ लावलेला नाही आहे। तर आपण आयसिंग झाल्यानंतर 10 मिनटं केक फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला इथे केकला थोडंसं ग्लेझिंग करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण इथे 1 चमचा असं ग्लेझिंग जेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 थेंब आपण इथे मँगो एसेन्सही वापरणार आहोत। तर हे पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं असं मँगो एसेन्स अगदी 2 ते 3। तर हे पहा आपल्याला इथे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे पाहिजे आहे। खूप जास्त पातळ केलं तर हे मिश्रण केकवर थांबत नाही, पूर्णपणे खाली निघून जातं। त्यामुळे आपल्याला याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी आहे। तर आपण हा केक पूर्ण या जेलनी कव्हर करून घेणार आहोत। तर तुम्ही पॅलेट नाईफच्या सहाय्याने कव्हर करून घेतला तरीही चालेल। मी सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने पूर्ण कव्हर करून घेणार आहे आणि साईडने वगैरे छान असं पॅलेट नाईफने एवढ्या जेलमध्ये आपल्याला केक कव्हर करून घ्यायचा आहे। तर हे पहा आपला इथे केक मी इथे कव्हर करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतो आहे। तर मी इथे थोडेसे रोजेट बनवून घेणार आहे। तर रोजेट बनवण्यासाठी मी इथे रोज नोझल घेतलेला आहे। हे पहा आणि आपल्याला इथे थोडंसं असं वरती टोक करून घ्यायचं आहे आणि तर आपण इथे रोज बनवताना जो बारीक टोक असतो तो वरती ठेवायचा असतो आणि खालचा जो भाग असतो मोठा रुंद तो खालच्या साईडने ठेवायचा असतो आणि आपण इथे रोज बनवून घेऊया। तर आपण इथे रोज बनवून घेतलेला आहे आणि तो ठेवण्यासाठी थोडीशी अशी क्रीम वरती ठेवायची आहे। तर हे पहा मी इथे रोजेस बनवून घेतलेले आहेत आणि ते केकवर ठेवून घेतलेले आहेत। तर मी इथे हे 2 रोजेस मी गोल्डन कलर स्प्रे मारून घेतलेला आहे आणि एक मी हा कलर मिक्स करून बनवून घेतलेला आहे। तर आपण यावरती थोडीशी फुलं म्हटलं की पानाचा भाग आलाच, तर मी इथे पायपिंग बॅगला व्ही आकारात कट करून अशा प्रकारे पानं काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला आपली ही केकची सिरीज कशी वाटत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हालाही केक आपले आवडतात की नाही तेही सांगा आणि तुमचे जर काही सजेशन असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलला छान असा सपोर्ट केला तर आपण अशा छान आणि नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर हे पहा आपण इथे छान असे पूर्ण पानांनी आपला केक कव्हर केलेला आहे। किती छान असा दिसतो आहे। तर तुम्ही कमेंट केल्यामुळे आणि अशाच प्रकारे प्रतिसाद दिल्यामुळे मलाही नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी छान असं प्रोत्साहन मिळतं। तर हे पहा आपला इथे केक पूर्ण कव्हर झालेला आहे। तर हे पहा आपला इथे केक पानं काढून कंप्लीट झालेला आहे। तर हे पहा मी इथे अशा प्रकारे एक नोझल भरून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी इथं ऑरेंज कलरचं फूल बनवलेलं आहे, त्यामुळे मी इथे ऑरेंज कलरचा दुसरा एक नोझल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे छान असे मोदक काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता किती छान असे अगदी सॉफ्ट असे येत आहेत। तर आपली क्रीम अगदी शेवटपर्यंत जशाला तशी राहिलेली आहे, बिलकुलही मेल्ट वगैरे झालेली नाही। तर आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपला जो क्रीमचा पातेला आहे ते बर्फाच्या पातेल्यामध्ये ठेवलेला आहे। तर हे पहा मी इथे व्हाईट कलरनेही अगदी थोडेसे असे मोदक बनवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने असे आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे फक्त रोजेस काढले आणि अगदी साईडने बॉर्डर करून घेतली तरीही चालेल, पण आपण बिगनर्ससाठी हा केक बनवत आहोत। तर बिगनर्स म्हटलं की थोडी डिझाईन बनवायची उत्सुकता असते, तर त्यासाठी आपण अशा प्रकारचे केक दाखवत आहोत। तर हे पहा आपला इथे केक रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतो आहे, ऑरेंज, येलो आणि व्हाईट कलर। तर तुम्हाला हा आपला आजचा केकचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन
व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.